नमस्कार, मी तृप्ती पालकर आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र। 4 फेब्रुवारी म्हणजे जागतिक कॅन्सर डे। कॅन्सर हा शब्द जरी ऐकला ना तरी काळजाचा ठोका चुकतो। कॅन्सरवर जरी उपचार असले तरी देखील कायमस्वरूपी मात होऊ शकते का या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांची संख्या देखील वाढते। जवळपास 11.5 लाख रुग्ण आपल्या देशात आढळतात, त्यातील 7.5 लाख रुग्ण दगावतात। या असाध्य आजारावरती अनेक संशोधनं झालेली आहेत आणि होतात देखील, मात्र प्रतिबंधात्मक उपाय अद्यापही सापडलेले नाहीये। कॅन्सर का होतो, गेल्या काही वर्षात त्याचं प्रमाण का वाढलं, ही कारणं शोधतानाच कॅन्सर झालेल्या रुग्णांनी आपला लढा कसा लढावा यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि हा लढा आहे कॅन्सरचा। आणि आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत 2 खास पाहुणे। पहिले पाहुणे आपले आहेत डॉक्टर दिलीप निकम, जे HCG/ICS खूपचंदानी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तज्ञ म्हणून काम करतात। सर, खूप खूप स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये। तर आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत शुभदा वराडकर, त्या शास्त्रीय नृत्यांगना आहेत। शास्त्रीय नृत्याचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम त्या करतात। त्यांनी कॅन्सर बरोबर यशस्वी लढा दिलाय आणि त्यांनी त्यावरती पुस्तक देखील लिहिलेलं आहे। मॅडम, तुमचंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। माझा पहिला प्रश्न खरं तर तुम्हालाच आहे, कारण तुम्ही कॅन्सर सारख्या असाध्य आजाराशी यशस्वी लढा दिला। कॅन्सर झालाय हे ऐकल्यावरच खरं तर पेशंट आणि त्याचे नातेवाईक पूर्णपणे घाबरून जातात, मात्र तुम्ही त्यावरती एवढ्या मोठ्या आजाराशी लढा देऊन यशस्वी देखील झालेले आहात। नक्की तुमची ताकद काय होती? खरंच प्रत्येक पेशंटला पहिल्यांदा जेव्हा कळतं की आपल्याला कॅन्सर झालेला आहे, तेव्हा तो कॅन्सर हा शब्दच असा भयंकर असतो की पेशंट घाबरून जातो। आणि ही स्थिती माझी झाली होती सुरुवातीला, पण मला वाटतं की जेव्हा आपण एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपल्या रोगाकडे बघतो, तेव्हा मग त्याच्याशी सामना करायला सोपं जातं। डॉक्टर दिलीप निकम, शुभदाजींनी सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह एनर्जी हीच त्यांची खरी स्ट्रेंथ ठरली आणि त्यांची कला देखील। तर एक डॉक्टर म्हणून पेशंटना आपल्या आजाराशी कसा लढा द्यावा, कारण कॅन्सरशी लढण्यासाठी खरं तर शारीरिक ताकद जेवढी लागते तेवढीच मानसिक ताकद देखील असावी लागते। खरं आहे अगदी, कारण कसं आहे, कॅन्सर तज्ञ म्हणून काम करत असताना सर्वात अवघड प्रश्न ॲज अ कॅन्सर तज्ञ म्हणून आमच्या पुढे काय असतो, तर पेशंटला हे डायग्नोसिस सांगणं। कारण तुम्हाला कॅन्सर झाला आहे हे जेव्हा आपण पेशंटला सांगतो तेव्हा ते मुळापासून हे हादरून जातात। आधी मी नेहमी पेशंटला सांगतो की हा कॅन्सर हा काही फक्त एक व्यक्तीचा आजार नाही आहे, तर ते पूर्ण कुटुंबाचा आजार आहे आणि याच्यामध्ये उपचार तर महत्त्वाचा रोल अदा करतच असतात त्याच्यामध्ये, पण त्याहीपेक्षा जर गरज असते पेशंटला आधार देण्याची, याच्यामध्ये कॅन्सर तज्ञाचा फार मोठा सहभाग असतो आणि त्याच्या कुटुंबियांचा फार त्याच्यामध्ये हे असतो, सहभाग असतो। कॅन्सरच्या रुग्णाला आम्ही नेहमी सांगतो की पहिला तर त्यांना ते रियालिटी ॲक्सेप्ट करायला लावतो, कारण ते फार गरजेचं आहे। मला कॅन्सर का झाला यापेक्षा मला आता कॅन्सर झालेला आहे हे ज्या दिवशी रुग्ण मान्य करतील, त्याच्यानंतर त्याच्या विरुद्धची लढाई आपल्याला फार यशस्वीपणे लढता येते। कारण त्याचं माइंड एकदा का प्रिपेअर झालं की मग ते पॉझिटिव्ह एनर्जीनं व्यवस्थितपणे ते कॅन्सरशी आपण लढा देऊ शकतो। आणि मला वाटतं याच्यामध्ये कुटुंबियांचा फार मोठा सहभाग असणं फार गरजेचं आहे। डॉक्टर, खरं तर आपल्या देशामध्ये ना कॅन्सरच्या रुग्णांची संख्या लाखोच्या घरात पोहोचलेली आहे, मात्र त्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये रुग्णालय नाहीत, आहेत ती देखील महागडी आहेत आणि त्यामुळे जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा दोन्ही आघाड्यांवरती लढावं लागतं। म्हणजे लढण्यासाठी शरीरामध्ये बळ निर्माण करावं लागतं, मानसिक ताकद वाढवावी लागते, पण त्याच वेळेस आर्थिक दृष्टीने देखील लढावं लागतं। त्यामुळे आपल्या देशातली एकूणच ही उपचार पद्धती कशी आहे, आपल्या देशामध्ये खरं तर या उपचारांवरती संशोधन होणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयांमध्ये वाढ होणं गरजेचं आहे। हो, अगदी खरं आहे। जे काही कॅन्सरच्या विरुद्ध उपचार पद्धती आहेत त्याचा आपल्याकडे नक्कीच अभाव आहे। आपलं महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं आपण, महाराष्ट्र हे भारतामध्ये प्रगत राष्ट्र कन्सिडर केलं जातं। तर याच्यामध्ये टाटा हॉस्पिटल सोडलं तर इतरत्र साधं रेडिएशन थेरपी देण्यासाठी लिनियर ॲक्सिलरेटर सुद्धा इतर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही आहे।
एक कामा हॉस्पिटल सोडलं ज्याच्यामध्ये लिनियर ॲक्सिलेटर उपलब्ध आहे, शासकीय रुग्णालयांची मी गोष्ट करतो, तर एकंदरीत हे सगळं चित्र पाहिलं तर असं लक्षात येतं की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ती फार काळाची गरज आहे. आणि शासनानं असं नाही आहे की शासनानं त्यांना त्याची जाणीव नाही आहे, या जाणीव ठेवूनच त्यांनी आता बऱ्याचशा ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये पण कॅन्सरवरती उपचार करण्याची केंद्र निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. हे झाली शासकीय रुग्णालयांची गोष्ट. त्याचसोबत बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आता की तिथं ते कॅन्सर उपचार पद्धतीचा उपचार उपलब्ध करून देत आहेत आणि कन्सेशनल रेटमध्ये देत आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर HCG नावाची जी संस्था आहे ती मुळात कॅन्सरवर सारख्या रोगाला धरून त्यांनी ते जवळपास 30 सेंटर आसपास त्यांनी ते स्थापन केलेले आहेत कॅन्सरच्या लढाईमध्ये. तर ही फक्त काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची किंवा शासकीय शासनाची किंवा प्रायव्हेटवाल्यांची एक जबाबदारी नाही, तर सर्व लोकांनी मिळून एकत्र येऊन हे उपचार पद्धती जे फिलॉन्थ्रॉपिक वर्कर असतील त्या सर्वांनी येऊन ते उपचार पद्धती निर्माण करणं काळाची गरज आहे. निश्चितच म्हणजे उपचार दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपलं उपलब्ध व्हायला लागलेले आहेत आपल्या लोकसंख्या जी वाढती लोकसंख्या आहे त्यामुळे बोला यस उपलब्ध होत आहेत. आणि बाकीचे जे उपचार पद्धती अत्याधुनिक उपचार पद्धती देखील आहेत, पण थोडंसं या सगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये उपलब्ध होणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्याचं जी अफोर्डेबिलिटी आहे हे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचता येईल. निश्चितच हेच मी म्हणत होते की उपचार उपलब्ध आहेत मात्र ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शुभदाजी, तुम्ही देखील या आजाराशी लढा दिलेला आहे, यावरचे उपचार घेतलेले आहेत, मात्र हे उपचार अतिशय महागडे असतात आणि सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे अशा वेळेस सामाजिक संस्था NGOsनी पुढे येऊन सहकार्य करणं फार गरजेचं झालेलं आहे. काही प्रमाणामध्ये NGOचं सहकार्य मिळतं मात्र रुग्णांपर्यंत त्याची माहिती खरं तर पोहोचत नाही आणि त्यामुळे जनजागृती करणं देखील आता गरजेचं झालेलं आहे. हां, खरंच जनजागृतीची गरज आहेच. कॅन्सरच्या प्रत्येक माहिती कॅन्सरबद्दलची लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. त्याचे उपचार काय आहेत, उपचारांचे परिणाम काय आहेत ही माहितीही पोचायला पाहिजे. कारण अनेक वेळा पेशंट्सचं असं होतं की उपचार घेताना इतका त्रास होतो की त्यांना वाटतं की हे उपचारच नको आपल्याला. तर तीही माहिती पोचायला हवी की हे त्रास झाले तरी त्याच्यानंतर तुम्ही बरे होणार आहात हे पेशंटला कळायला पाहिजे. आणि उपचार, मला तर असं वाटतं की अनेक पेशंट्स हल्ली परदेशात जातात उपचार घ्यायला, पण आपले भारतातले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडेही तेवढंच कौशल्य आहे. पण आपल्या इथे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पेशंटची संख्या इतकी आहे की सर्वांना लगेच उपचार मिळत नाहीत, खूप वेटिंग लिस्ट असते. आणि त्यासाठी मला वाटतं आपल्या इथे रुग्णालय काढायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी सामाजिक संस्थांनी तसंच सरकारने दोघांनी एकत्रित येऊन काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजे जी मॉल्स आणि इतके निघत आहेत आपल्या मुंबईसारख्या शहरात त्याच्याऐवजी हॉस्पिटल्स पाहिजेत आपल्या या शहरात. कारण एकच टाटा हॉस्पिटल एकच हॉस्पिटल आहे जिथे गरीब पेशंट्सना ट्रीटमेंट मिळू शकते. निश्चितच खरं तर रुग्णालय भरपूर आहेत, म्हणजे अगदी शहरी भागामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णालय उपलब्ध आहेत, मात्र कॅन्सरवरती ठोस उपाय करतील अशा हॉस्पिटलची खरं तर आता गरज आहे. ते निर्माण होणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. अलीकडच्या काळामध्ये ना कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. याची कारणं नेमकी काय आहेत आणि ही कारणं आपल्यावरती जेव्हा परिणाम करत असतात, या सगळ्या घटना जेव्हा आपल्याला त्रास देत असतात त्यावेळी आपण त्यांच्याशी कसं लढायला हवं, याची लक्षणं लक्षात आल्यानंतर कशा प्रकारची ट्रीटमेंट घ्यायला हवी? साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं की कॅन्सर कशामुळे होतं तर मी तुम्हाला 3 गोष्टी सांगेन. आपण जे खातो, आपण जे पितो किंवा आपण जे श्वासोश्वासन थ्रू जे एअर घेतो ते या 3 बेसिक गोष्टींमुळे कॅन्सर होतो. आता तुम्ही म्हणाल की याच्यामुळे आपण काही खायचंच नाही का, प्यायचंच नाही का? कारण आपण जे आजकाल खाणं खातो हे सगळं जंक फूड खातो, पेस्टिसाइड्स मारलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा जेनेटिक्सवरती परिणाम होऊन कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आपण जे पाणी पितो ते कंटॅमिनेटेड बऱ्याच वेळा असतं किंवा दारू पिणं असेल, हे पिण्यामुळेही कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आणि इंडस्ट्रियलायझेशन असेल किंवा हे जे याच्यामुळे जी एअर पोल्युटेड झालेली आहे तर या सर्वांचा एकंदरीत परिणाम होऊन कॅन्सरचं प्रमाण वाढतं. आणि असं आपल्याला पिन पॉईंटच करायचं असेल तर साधारणतः 30-35% हे कॅन्सर साधारणतः तंबाखू आणि तंबाखूशी रिलेटेड कारणांमुळे होतो. तर राहिलेल्या 30-35% कॅन्सर हा ओबेसिटीमुळे होतो, जी लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे म्हणा किंवा की खाण्यामध्ये जंक फूड खातो आपण. आणि साधारणतः 5 ते 7% कॅन्सर हा अनुवंशिक आहे.
अच्छा. बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये बसतो तेव्हा कॅन्सर रुग्ण आणि त्यांचे रिलेटिव्ह आमच्याकडे येतात, तेव्हा असं त्यांचं भीती ही त्यांची अनुवंशिकतेकडे असते, जो केवळ 5 ते 7% कॅन्सर रुग्ण असतो. पण आपण त्याच्याबद्दल बिलकुल काळजी करत नाही. जो गोष्टी साधारणतः 60 ते 70% कॅन्सर हा अशा कारणांमुळे होतो की जे आपण अवॉइड करू शकतो, परंतु आपण त्याच्याबद्दल जास्त काळजी करत नाही की एखाद्यानं तंबाखू खाल्ली तर त्याला खाऊ नको असं सांगत नाही, किंवा फिजिकल इनॅक्टिव्हिटी की व्यायाम करा, हे करा, हे आपण त्याच्याबद्दल बॉदर करत नाही. परंतु 2 ते 5% कॅन्सर जो अनुवंशिक आहे त्याच्या मात्र नक्की आपण फार काळजी करतो, आणि वडिलाला झाला तर मला होईल का, तर याच्याबद्दल भीती बाळगून बसतो. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे, ज्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो. कारण कॅन्सरचे बेस्ट उपचार काय आहे, तर प्रिव्हेन्शन इज द बेस्ट. आणि ते जर आपण होऊच नाही म्हणून जर काही गोष्टी केल्या तर ते मला वाटतं की सर्वांच्या हिताच्या असतील त्या. निश्चितच. आणि हे प्रिव्हेन्शन काय असायला हवे, आपल्याला कॅन्सर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी, यावर देखील आपल्याला चर्चा करायची, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. लढा कॅन्सरशी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लढा हा सगळ्यात मोठा आहे, कारण हा कॅन्सरच्या विरोधी लढा आहे. अनेक संशोधनं होत आहेत, औषधं समोर येत आहेत, मात्र ठोस उपाययोजना मिळत नाहीत. आणि यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती लाखोंच्या संख्येनं रुग्णांची संख्या वाढते, आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या रुग्णालयांवरती येतोय. त्यामुळे खरोखरच हा आजार टाळण्यासाठी आपण स्वतःमध्ये काही बदल करू शकतो का, आपली आरोग्य व्यवस्था जी आहे त्याच्यानुसारच आपली लाईफस्टाईल आपण बनवू शकतो का, त्या दृष्टीने आपण खरं तर या कार्यक्रमामध्ये विचार करतोय. डॉक्टर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. लहान मुलांमध्ये आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की आपण काही असे पदार्थ जे आपल्या शरीरामध्ये जात आहेत त्याचा दुष्परिणाम हा कॅन्सरच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो. तरुणांमध्ये तोंडाचा कॅन्सर किंवा इतर कॅन्सरचे जरी प्रकार आढळत असले तरी त्या तुलनेमध्ये आता लहान मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर होत असल्याचं दिसून येत आहे. एक व्हिडिओ देखील मी काही दिवसांपूर्वी पाहिला होता. खरं तर त्यामध्ये लहान मुलं जंक फूड खातात किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेले फूड्स खातात, त्यामुळे त्यांना पोटाचा कॅन्सर होत असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं. हा व्हिडिओ किती खरा आहे आणि खरोखरच अशा प्रकारे या कारणांमुळे देखील आजार वाढतोय का? हो, निश्चितच. कारण एकंदरीत कसं आहे की कॅन्सरचं प्रमाण वाढतच आहे. मग ते फक्त अडल्ट्समध्येच वाढतंय असं नाही, तर लहान मुलांमध्ये देखील वाढतंय. आणि जे कारणं अडल्टसाठी आहेत ते लहान मुलांसाठी सुद्धा तितकेच लागू आहेत. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा धक्का बसेल असं एक संशोधन आपलं हॉपकिन इन्स्टिट्यूटनं प्रसिद्ध केलं होतं. आणि त्यांनी साधारणतः शाळेची मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण त्यांनी ते हे केलेलं होतं. आणि त्याची आकडेवारी जेव्हा पाहिली तेव्हा धक्का बसेल अशी आकडेवारी आहे. साधारणतः 30 ते 35% मुलांमध्ये, शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये सिगारेट आणि तंबाखूचं व्यसनाचं प्रमाण आढळलेलं आहे. त्यामुळे हे भयावह आकडेवारी आहे. आणि याचं कारण मेन ते असं आहे की एक तर कसं आहे की आजकाल पेरेंट्स हे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्यांना समजावून सांगणार असं कोणी नाही. एज्युकेशन असं नाही की त्याचे दुष्परिणाम काय आहेत याच्याबद्दल त्यांचं कोणी मार्गदर्शन करत नाही आहे. आणि एक सिगारेट ओढणं किंवा तंबाखू खाणं हे स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे आजकाल, की एखाद्या मुलाने केलं तर त्याच्यापेक्षा आपण फार सुपिरियर आहे असं समजून मग ते दुसरे करायला लागतात. तर हे जे प्रमाण आहे हे थांबणं फार गरजेचं आहे. आणि याच्याच मूळ परिणामामुळे लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. एक समाज म्हणून, एक कुटुंब म्हणून आपल्याला ते जबाबदारी आता उचलणं फार गरजेचं आहे. आणि त्यांना योग्य ते शाळेमध्ये शिक्षण देणे, कॅन्सर कशामुळे होतो, त्याची कारणं काय आहेत, हे सगळं व्यसन आणि व्यसनाबद्दलचे जे मार्गदर्शन आहे ते करण्याची गरज आहे. निश्चितच. खरोखरच जनजागृती फार गरजेची आहे आणि पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे. कारण काही दिवसांपूर्वी एक बातमी देखील अशी आली होती की लहान वयामध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचाही एक दुष्परिणाम होतोय, तो म्हणजे कॅन्सर सारखा आजार या मुलांना देखील वाढू शकतो. डॉक्टर, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हां, आपल्याकडे पूर्वी जो सर्वायकल कॅन्सर जो होता, स्त्रियांमध्ये सर्वात कॉमन आढळणारा कॅन्सर म्हणून सर्वायकल कॅन्सर होता, तो आता ब्रेस्ट कॅन्सरनं टेक ओव्हर केलेला आहे. तर याच्या संशोधनांती आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की सर्वायकल कॅन्सर हा HPV व्हायरस इन्फेक्शनमुळे होतो. आणि हे इन्फेक्शन कसं होतं तर सेक्शुअल संबंध ठेवल्यामुळे होतं.
आणि जेव्हा एखादी व्यक्ती सेक्शुअल संबंध जे आहेत ते वयाच्या अगोदर ठेवायला जेव्हा चालू करते तेव्हा निश्चितच त्यांचं हे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात आणि पर्यायाने त्यांचे कॅन्सरचे चान्सेस वाढतात. अच्छा. त्यामुळे कुठलीही गोष्ट हे योग्य वयामध्ये करणं फार गरजेचं आहे. शुभदाजी, मी आता तुमच्याकडे येते. तुम्ही एक कलाकार आहात आणि सध्या अनेक बातम्या खरं तर येत आहेत बॉलिवूडमध्ये खेळाडूंना किंवा मोठमोठ्या व्यक्तींना देखील कॅन्सर झालेला आहे. युवराज सिंगला कॅन्सर झाल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये अनेक असे रुग्ण आढळलेले आहेत. खरं तर अभिनेते अभिनेत्रींना कॅन्सर झालेला आहे. सोनावली बेंद्रेचं नाव आलेलं आणि आता ती कामावरती रुजू देखील होते. तिने देखील यशस्वी मात खरं तर कॅन्सरवरती केलेली आहे. अरुण जेटलींना देखील कॅन्सर झाला आहे. ते परदेशामध्ये आता उपचार घेत आहेत. मात्र हे प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. याला कारणं काय आहेत? म्हणजे लाईफस्टाईल आहे, त्यांचं आरोग्याकडे पाहण्याचा कशा प्रकारचा दृष्टिकोन खरं तर कला क्षेत्रातल्या लोकांचा असतो आणि त्याचे परिणाम खरं तर त्यांना भोगावे लागतात. आताच डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली कॅन्सर होण्याची कारणं शास्त्रोक्तरित्या त्यांनी सांगितलं. पण अजून एक कारण मला असं वाटतं की एक आयुष्यामध्ये हल्ली जो स्ट्रेस निर्माण झाला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रदूषण तर आहेतच, हवेमध्ये प्रदूषण, अन्नामध्ये, सगळीकडे आहे, पण त्याचबरोबर एक पूर्ण लाईफस्टाईल आपली एक स्ट्रेसफुल झाली आहे. आणि खास करून कलाकार किंवा क्रीडापटू यांच्या आयुष्यामध्ये असा स्ट्रेस खूप प्रमाणात जाणवतो आणि कधी कधी आपण मग नैराश्याकडे जातो. त्याच्यातूनही मला वाटतं की हा कॅन्सरचा प्रमाण जे आहे ते वाढलं असेल किंवा कारण मी कुठेतरी वाचलं, हे शास्त्रोक्त असेल की नाही हे डॉक्टर साहेबच सांगू शकतील, की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये काही डॉर्मंट पेशी कॅन्सरच्या असतात, पण जेव्हा आपल्या ॲक्टिव्ह पेशी कार्यरत नसतात, जेव्हा त्या नैराश्यातनं जात असतात, एका क्षणी असं वाटतं की आज आयुष्य जगूच नये. हा जो स्ट्रेस निर्माण होतो आपल्यामध्ये त्याच्यामुळे एखादे या कॅन्सर पेशी जास्त ॲक्टिव्ह होत असतील आणि त्यामुळे हे प्रमाण वाढलं असेल. पण याला शास्त्रोक्त याच्याबद्दल जास्त माहिती मला वाटतं डॉक्टर साहेब सांगू शकतील. पण हे कारण मला वाटतं की काही प्रमाणात असू शकेल कॅन्सरच्या रोग्यांमध्ये जी वाढ आपल्याला आता दिसते त्याच्यामध्ये. निश्चितच. डॉक्टर निकम, मी पुन्हा तुमच्याकडे येते. कॅन्सर सारख्या असाध्य आजारावरती खरं तर आपल्या देशात देखील यशस्वी उपचार पद्धती आता होतीये. बरेच समूळ नायनाट जरी करता येत नसेल किंवा प्रतिबंधात्मक लस जरी आता उपलब्ध नसली तरी यशस्वी उपचार देखील अनेक जणांवरती झालेले आहेत. कोणकोणत्या प्रकारची उपचार पद्धती सध्या आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे? कॅन्सरचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये मुख्यतः 3 उपचार पद्धती मानल्या जातात. एक तर सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण रोग पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर किमोथेरपी असते, जेव्हा आपण फार्मास्युटिकल ड्रग्स इंजेक्शनच्या मार्फत देऊन आपण कॅन्सरचा नायनाट करायचा प्रयत्न करतो. आणि तिसरी उपचार पद्धती फार अतिशय महत्त्वाची म्हणजे रेडिओथेरपी आहे. या 3 उपचार पद्धती व्यतिरिक्त बाकी मग आयुर्वेदिक असेल, पेन मॅनेजमेंट असेल, डाएट असेल, न्यूट्रिशन असेल, तर कॅन्सर हे उपचार हे आता फक्त एक फॅकल्टीची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ते एक टीम एफर्ट्स आहे. कॅन्सर हा नेहमी आणि आजकाल सगळीकडेच आता ट्युमर बोर्ड नावाचे प्रकार आलेले आहेत. कारण एकतर उपचार पद्धती हे शास्त्रोक्त पद्धतीनेच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी इव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. एखाद्याला काही वाटतं याच्यावरून आपण ट्रीटमेंट आता करू शकत नाही, कारण मेडिकल लिगल गोष्टी असतील किंवा आणि ॲज अ कॅन्सर तज्ज्ञ म्हणून आमचा हाच प्रयत्न असतो की त्याला ते बेस्ट उपचार मिळणं फार गरज आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला टीम ऑफ एक्सपर्ट्स म्हणजे ऑन्कोसर्जन असतील, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतील, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, या सर्वांची गरज लागते. निश्चितच. डॉक्टर, ज्या प्रकारे आपण आता कॅन्सरच्या उपचारांचा विचार करतोय आणि तुम्ही जे म्हणालात की आयुर्वेदिक उपचार पद्धती देखील याच्यावरती प्रभावीपणे काम करू शकतात, अनेकदा आपण सोशल मीडिया जेव्हा वापरत असतो, यूट्यूबवरती जेव्हा आपण व्हिडिओ बघत असतो, त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की आयुर्वेदिक उपचार पद्धतीमधली काही औषधं जी आहेत ती खरोखरच कॅन्सर बरा करतात. पण हे व्हिडिओ कितपत खरे असतात? दुर्दैवानं आपल्याकडे कसं आहे की याचं शास्त्रीय पद्धतीनं कधीही संशोधन केलं गेलेलं नाही आहे. मी कुठल्याही पॅथीचा म्हणजे हे नाही आहे, काय म्हणायचं त्याला, की मला त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्यासाठी ॲज अ कॅन्सर तज्ज्ञ म्हणून ते मेडिसिन योग्य आहे जे माझ्या पेशंटमध्ये काम करतं. मग ते होमिओपॅथी असो, ॲलोपॅथी असो किंवा आयुर्वेदिक असो.
प्रश्न असा येतो की जेव्हा आयुर्वेदिक असेल किंवा काही कुठले मेडिसिन असतील त्याचं ते शास्त्रीय पद्धतीनं क्लिनिकल ट्रायल्स करून तो खरोखरीच रुग्णावरती काम करते की नाही, त्या रोगावरती काम करते की नाही हे संशोधन होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तरच त्याला मान्यता मिळत असते. जे काही आपल्या गव्हर्निंग बॉडीज आहेत त्याच्या परमिशनसाठी तुम्हाला क्लिनिकल ट्रायल करायला लागतील आणि ते जेव्हा होईल तेव्हाच ते मार्केटमध्ये किंवा उपचारांवरती बऱ्याचशा लोकांना वरती उपचार करण्यासाठी आपल्याला वापरता येईल त्याला. परंतु विदाउट एनी सायंटिफिक म्हणजे रिसर्च वी कांट अँड वी शुड नॉट यूज दॅट सच काइंड ऑफ मेडिसिन्स. निश्चितच योग्य ती पडताळणी केल्याशिवाय असे औषधोपचार आपण स्वतःवर करू नयेत, हाच खरं तर एक सल्ला आहे. शुभदाजी, मी आता तुमच्याकडे येते. खरं तर तुमचा जो यशस्वी लढा आहे त्यामध्ये तुम्हाला कुटुंबाने मोठ्या प्रमाणात साथ दिली. तुम्ही अनेक प्रेरणा देणारे कार्यक्रम घेता आणि अनेकांना मार्गदर्शन करता. तुम्ही एक छान पुस्तक देखील आपल्या लढ्यावरती लिहिलेलं आहे. मात्र कुटुंबाची साथ या लढ्यामध्ये किती महत्त्वाची असते, कारण बऱ्याचदा काय होतं, एखादा पेशंट जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा आजूबाजूच्या व्यक्ती जेव्हा त्या कुटुंबियांना भेटायला येतात तेव्हा त्या ज्या प्रकारे मार्गदर्शन करतात त्यामुळे कुटुंबियांचं मनोबल तर खालावतंच, त्याबरोबरच त्या पेशंटचंही मनोबल खालावतं. त्यामुळे अशा प्रसंगामध्ये कुटुंबानं त्या पेशंटला साथ देणं अतिशय गरजेचं असतं. खरंच कुटुंबाच्या मदतीशिवाय ही लढाई आपण जिंकूच शकत नाही आणि त्यामुळे या लढाईमध्ये, कॅन्सरशी होणाऱ्या लढाईमध्ये कुटुंबाचा सहभाग, त्यांचं सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे मला जेव्हा मी या ट्रीटमेंटमध्ये जात होते तेव्हा माझे कुटुंबीय म्हणजे माझे आई वडील भाऊ सर्वांनी खूपच मला सहाय्य केलं, काही मित्रमंडळींनी. कारण अशा वेळी समाजात अनेक वेळा बघितलं जातं की काही लोक असतात की जे म्हणजे काही असेही कॉमेंट्स मिळालेले मला की नाही काय मागच्या जन्मीची पाप आहेत, अशा प्रकारेही काही व्यक्ती असतात बोलणाऱ्या. पण ते असतात त्यांच्याबरोबर आपले काही आईवडील, आपले मित्रमंडळी ही आपल्याला सपोर्ट करत असतात आणि तेच आपल्याला सकारात्मक दृष्टीने या रोगाकडे पाहायला शिकवत असतात आणि त्यांच्या मदतीने हा सामना करता येतो आपल्याला. म्हणजे मला आठवते माझी आई जवळजवळ माझ्या ट्रीटमेंटच्या वेळेस एकही दिवस बाहेर गेली नव्हती. केमोथेरपीच्या वेळेस पूर्ण वेळ ते त्या 3 आठवड्यात पूर्ण वेळ तिचं एकच तिला ध्यास होता की हिचं ब्लड काउंट नॉर्मल होतं आहे की नाही. कारण त्याच्यामध्ये मी कार्यक्रमही करत होते नृत्याचे आणि त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण कुटुंबाने मला सहाय्य केलं की कधीही त्यांनी सांगितलं नाही की तू कार्यक्रम करू नको. कारण त्यांना माहीत होतं जोपर्यंत माझी कला माझ्यासोबत आहे, मी काहीतरी काम करते, तोपर्यंत माझ्यामध्ये ती जिद्द राहील या रोगाशी लढा देण्याची. निश्चितच कला आणि कुटुंबाने खरं तर तुम्हाला या लढ्यामध्ये साथ दिली आणि तुम्ही यशस्वी झाल्या. असाच लढा अनेक जण देतात आणि ते देखील या लढ्यामध्ये यशस्वी होत. लढा कठीण आहे, मात्र जिद्द, विश्वास, योग्य मार्गदर्शन, उपचार आणि कुटुंबाचा सपोर्ट या आधारे हा लढा यशस्वी होऊ शकतो. हाच संदेश खरं तर या कार्यक्रमातून आम्हाला तुम्हाला द्यायचा होता. आता या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे धन्यवाद आणि वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.